शुभेच्छा देतो आणि मराठवाड्यासाठी यांनी त्याग आणि योगदान दिलं त्यांना वंदन करतो। आजच्या या डॉक्टर आणि आपलं मेडिकल कॉलेज सर्वांची एक संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। यामध्ये उपस्थित डॉक्टर भागवत कराडजी, खासदार संदीप अतिरिक्त मुख्य सचिव विकास गाडगे, विभागीय दिलीप गावडे, कलेक्टर श्री स्वामी, पोलीस आयुक्त अमित पवार, सीओ जिल्हा परिषद विकास मीना, डॉक्टर अजय सुंदरवारे, डॉक्टर शिवाजी शुक्रे, उपस्थित सर्व अधिकारी, सगळ्यांची नाव घेत नाही, सर्व उपस्थित डॉक्टर आणि स्टुडंट्स, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। गणपती उत्सव सगळीकडे सुरू आहे। आज 10 दिवस म्हणजे आजचा अनंत चतुर्थी आणि 10 दिवसापासून राज्यामध्ये गणेशोत्सवाचं मोठ्या उत्सव म्हणजे जल्लोषात आणि उत्साहात आयोजन आपण पाहतोय। यावर्षी खऱ्या अर्थाने और जास्तीत सगळीकडे उत्साह पाहायला मिळतो। खरं म्हणजे गणेशाला आपण सृष्टिकर्ता आणि विघ्नहर्ता म्हणतो आणि त्यामुळे तुम्ही सगळे डॉक्टर सर्वसामान्यांसाठी विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडत असतात। तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये डॉक्टर याचं महत्वाचं स्थान आहे। कारण डॉक्टर रुग्णाला जीवदान देण्याचं काम करत असतो। कुठलाही पेशंट डॉक्टरकडे आला तर डॉक्टरची हीच भूमिका आणि एक त्याचे प्रयत्न असतात की हा पुन्हा बरा होऊन आपल्या पायावर चालत जावा। दुर्दैवाने काही गोष्टी घडतात, परंतु रुग्णांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचं काम, त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम आपण करत असतात। आणि खरं म्हणजे 2-2.25 वर्षापूर्वी आपलं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आलं आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण खूप म्हणजे कमी वेळात खूप जास्तीची कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय। मग विकास प्रकल्प असतील, तुमच्याकडे तर समृद्धी महामार्ग आहे जवळ आणि इतरही प्रकल्प जे आहेत, पाणी योजना असेल, आपलं उद्यान असेल, आणखी नवीन ज्या योजना आहेत त्या योजना असतील, या सगळ्या जे काही आपण हे करतो, सिंचनाच्या योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत। जवळपास मला हे सांगत होते आता आमचे भुमरेजी की आपण निर्णय घेतला तर कमीत कमी जवळपास 30-40 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येऊ शकते, ते देखील आम्ही करतोय। दुसरीकडे इंडस्ट्री आपण आणतोय। आज संभाजीनगरमध्ये मोठे उद्योग येत आहेत। एखाद्या सांगण्याची पार्श्वभूमी की आपण सर्वसमावेशक एक विकासाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय। आज अनेक लोकांना रोजगार मिळेल, सुशिक्षित बेरोजगारांसाठी आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली, त्यांना स्टायपेंड देण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतलाय। आणि मग ते खासगी कारखाने असतील, निमशासकीय कार्यालय असतील, या सगळ्यामध्ये काही ना काही आपल्याला त्यांना देता येईल आणि त्या दृष्टीने आपण अनेक योजना केल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली आणि त्याचबरोबर अगदी म्हणजे आपल्याला मी सांगतो की घरामध्ये कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यापासून तिचं उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील काय व्हायचं तिथपर्यंत सरकारने मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी सगळे आले, लाडकी ज्येष्ठ मंडळी, लाडके डॉक्टर, आपण सगळे डॉक्टर आहात आणि आपण रुग्णांवर उपचार करता, सर्जरी करता, बरं करता। मी डॉक्टर नसलो तरी सुद्धा सर्जरी करतो। मी 2-2.5 वर्षापूर्वी एक सर्जरी झालेली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने
या ठिकाणी अनेक लोकांना त्याचा आराम मिळाला. कोणाचे काय पडते निघाले, कोणाचे काय निघाले, रिलीफ देण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, राजकीय मी आज काय बोलणार नाही, परंतु माझ्या घरात पण एक डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे, तो खासदार पण आहे. तो सांगत असतो नेहमी डॉक्टरांसाठी हे केलं पाहिजे, डॉक्टरांच्या संरक्षणासाठी त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कलकत्त्याची जी दुर्घटना घडली, दुर्दैवी घटना आहे, आणि त्यानंतर मी एक बैठक घेतली होती महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत. त्यामध्ये अगदी याचा सेंट्रलच्या कायद्यामध्ये समावेश झाला पाहिजे, कडक कायदा झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना भूमिका सरकारची केंद्र सरकारला देखील आम्ही कळवली. त्यामध्ये स्वतंत्र हॉस्टेल निवास व्यवस्था, तर मग अशी डॉक्टरांनी सांगितलं मागच्या की व्यवस्था आपल्याला केली पाहिजे, त्यासाठी पैसे लागतील. ते म्हणाले 200 कोटी रुपये, काहीच कमी नाही आहे म्हणाले ते. आता थोडे पैसे आपण या सगळ्या योजना, कल्याणकारी योजना, एकीकडे विकास, एकीकडे कल्याणकारी योजना, एकीकडे कमिटेड एक्सपेंडिचर जे आहे, पगार आहे, पेन्शन आहे, कर्ज घेतलेलं व्याज परतफेड करायचं, हे सगळं आहे. पण हे करत असताना देखील तुमची मागणी जी आहे त्याला अगदी सुरुवात करायला जी रक्कम लागेल ती आम्ही देऊ. एक सुरुवात होईल. एकदम काय केलं काम आणि पैसे लागत नाहीत, त्यामुळे सुरुवातीला एकदा सुरुवात होण्यासाठी जे काय लागेल ते नक्की करू. आणि त्या बैठकीत आम्ही PWDला देखील सूचना दिल्या की हॉस्टेल चांगली असली पाहिजे. जिथे डॉक्टर राहतात तिथं सुविधा नसेल, व्यवस्था नसेल, तर त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मी आपल्याला एक आठवण सांगतो. मी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल ठाण्यामध्ये गेलो होतो. मी काही कार्यक्रमासाठी गेलो होतो, परंतु मी मुद्दाम हॉस्टेलकडे गेलो. हॉस्टेलकडे गेल्यानंतर तिथे मला डॉक्टर्स भेटले आणि त्या हॉस्टेलची अवस्था अतिशय दयनीय होती, परिस्थिती अतिशय वाईट होती. मी म्हणाले कसं काम करणार इथे कसं आहे, तुम्हाला कामाची अपेक्षा डॉक्टरांकडून आहे, मग त्यांना तुम्हाला सुविधा दिल्या पाहिजे. मी तात्काळ त्या अधिकाऱ्याचं नाव सांगत नाही, जागेवरच सस्पेंड करून टाकलं आणि ताबडतोब मी सांगितलं आयुक्तांना की मला 1 महिन्याच्या पूर्णपणे हे हॉस्टेल पूर्ण बदललेलं पाहिजे. मी सांगतो 1.5 महिन्याच्या एक ते चांगलं 5 स्टार हॉटेल सारखं हॉस्टेल बनवलं आणि तिथे 5 स्टार सुविधा नको, परंतु ज्या बेसिक सुविधा पाहिजे त्या तर दिल्या पाहिजे. तिथं आमची जबाबदारी आहे सरकार म्हणून. तुमच्याकडून जर कामाची आम्ही अपेक्षा करतो तर सरकार म्हणून आमची काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आम्ही पार पाडली पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्यावर आपण लक्ष देतोय. सुरक्षा रक्षक असले पाहिजे, CCTV असली पाहिजे, आणि या सगळ्याच बाबतीमध्ये जी काही सुरक्षा विषय जी काळजी घ्यायची ती सरकार आणि वेळ पडल्यास केंद्र सरकारशी देखील आम्ही बोललोय आणि आणखी आपण पुढे त्याच्यामध्ये मार्ग काढू. नक्की आपल्या सुविधा ज्या आहेत त्या मिळतील. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेजमधून लोकांच्या खूप अपेक्षा असतात, पेशंटच्याही असतात, रुग्णाच्या नातेवाईकांच्या असतात. पेशंट बरा व्हावा हीच भूमिका आपली असते. दुर्दैवाने काही घटना घडतात, पण मग त्याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र असलं तरी सुद्धा सगळ्या 5 बोटं सारखी नसतात. मग त्याच्यातून काहीतरी चुकीचं घडतं, परंतु ते कामा नये म्हणून पोलीस आयुक्ताकडे बसलेले आपण देखील आपला विभाग कायदा सुव्यवस्था राखण्याचा, आणि म्हणून जिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तिथे आपला प्रश्न येतो. तर मेडिकल कॉलेज आहे, डॉक्टरांचा विषय असं आपल्याला करून चालणार नाही. तर आपले देखील काही अधिकारी डेप्यूट करा, सरकारी हॉस्पिटल असतील तिथे त्यांनी व्हिजिट केली पाहिजे, यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये काही व्हिजिट केली पाहिजे. काही महिला पोलीस असतील, महिला आमचे डॉक्टर असतील, त्यांच्याशी थोडं संवाद साधला पाहिजे. काय अडचण आहे बाबा, म्हणजे जे काही पुढे दुर्दैवी घटना घडणार आहेत त्या थांबू शकतात. आणि मग पोलीस देखील ह्याच्यात महत्वाचा एक दुवा आहे.